पावसाळी वादळात अचानक वीज कडाडते. सुंदर पण धडकी भरवणारी. पण कधी विचार केलाय का की ही वीज नेमकी कशी तयार होते आणि ती इमारत, डोंगर किंवा झाडावरच का कोसळते? आपल्याला माहीतच आहे, उष्ण आणि ओलसर हवा वर गेली की त्याचा ढग तयार होतो. पण हीच पाण्याची वाफ वर गेल्यावर थंड होते आणि त्याचे लहान पाण्याचे थेंब बनतात. काही थेंब अजून वर जाऊन गोठतात आणि त्याचे रूपांतर बर्फाच्या कणांमध्ये होतं. हे पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण एकमेकांना सतत धडकतात. हलके बर्फ कण वर जातात आणि जड पाण्याचे कण खाली येतात आणि या टक्करांमुळेच ढगाचा वरचा भाग पॉझिटिव्ह चार्ज तर खालचा भाग निगेटिव्ह चार्ज बनतो. काही वेळाने हा असमतोल इतका वाढतो की शेवटी ढगातील निगेटिव्ह चार्ज थेट जमिनीवरील पॉझिटिव्ह चार्जला भिडतो आणि त्याच क्षणी आकाश चिरत वीज जमिनीवर कोसळते. वीज कोसळताना ती नेहमी सोपा आणि जवळचा मार्ग निवडते. झाडं, खांब, डोंगर, उंच इमारती, अगदी मोकळ्या मैदानात उभा असलेला माणूसही तिचं लक्ष होऊ शकतो. बरं, वीज नेहमी जमिनीवरच पडते असं नाही. कधी कधी ती ढगातच फिरते, एका ढगातून दुसऱ्या ढगात. याला इंट्रा क्लाउड लाइटनिंग असं म्हणतात. म्हणजे वीज ही फक्त जमिनीवरच नव्हे तर आकाशातल्या आकाशातही कोसळते. आहे की नाही फन फॅक्ट?